ठीक आहे. तर या सामन्याचा सामनावीर असेल तो संघ मालक स्वप्नील राणे. तर आणि पुन्हा एकदा नवीन सामन्यास सुरुवात. एक मिनिट मनीष. बॉलिंग मार्गवरती नीलू आणि बॅटिंग मार्गवरती दिसतात आपल्याला धनेश. एक चेंडू एक धाव धनेशला यश मिळालंय. मनीष आणि सामन्यास पुन्हा एकदा सुरुवात. पंचांचा निर्णय अतिरिक्त धाव संख्या झाली आहे 2 चेंडू 2 धावा. मॅन ऑफ द मॅच मिळालाय मागच्या सामन्याचं स्वप्नील राणे आणि त्याला मेडल देत आहेत आपल्या मंडळाचे सहाय्यक व पदाधिकारी पुरुषोत्तम नाईक. 3 चेंडू 2 धावा. या संघाला हा सामना जिंकणं अतिशय गरजेचं आहे. तसेच पन्हाळा या सामन्याला देखील संघाला देखील हा सामना जिंकणं तेवढंच गरजेचं असेल, कारण ते दोन्ही सामने मागचे हळून या तिसऱ्या सामन्यासाठी आले. इथे मात्र सुने कसं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. पाटोळे यांच्याकडून संघासाठी नक्कीच 2 धावा त्यांनी वाचवल्या. आणि इन्फॉर्म बॉलर रोहित उर्फ बंडू बॉलिंग मार्गवरती आपल्याला पुन्हा एकदा स्वतःच्या गुंडीने सर्वांना त्यांनी चक्रावून सोडलंय. तसेच बॅटिंग मार्गवरती शशांक उर्फ सर्वांचा लाडका असा पॉन्टिंग आपल्याला बॅटिंग मार्गवरती पाहायला मिळतोय. खूप नावाजलेला असा खेळाडू. त्यांनी जोगेश्वरीचं नाव अनेक मैदानामध्ये नक्कीच गाजवलं आहे. याच्या आधी आज बघतो मात्र कशी खेळी करण्यात यशस्वी ठरतोय तो. 1 रन त्यांना मिळवण्यात त्याला यश मिळालंय. धावसंख्या झाली आहे ती 4. 1 चेंडू 4 धावा. पंकजचं अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण करण्यासाठी 1 धाव त्यांनी वाचवली आहे. 2 चेंडू 4 धावा. आता मात्र पाटोळे त्यांना काहीतरी कानमंत्र देताना असं यष्टी रक्षण आपल्याला पाहायला मिळतंय अभिजित शिंदे यांच्याकडून. लास्ट 3 चेंडूंमध्ये त्यांनी नक्कीच संघासाठी 4 धावा वाचवल्यात असं म्हणावं लागेल. तीन चेंडू 4 धावा. सरसावून जाऊन पुढे मांडण्याचा प्रयत्न फसलाय आणि होतोय आणि पुढील फलंदाज स्वराज कदम. स्वराज पूर्ण या टुर्नामेंट मध्ये आपल्याला ऑन ऑफ दिसतोय. सुरेख अशी या मोठी खेळी करण्यात तो मात्र आतापर्यंत यशस्वी ठरला नाहीये, परंतु संघ मालकाला व कर्णधाराला दोघांना देखील या मॅच मध्ये त्याच्याकडून मोठ्या खेळीची नक्कीच अपेक्षा असेल. आणि पहिला चेंडू खेळतो स्वतःचा वैयक्तिक असा आणि हा सुरेख असा षटकार मारलाय. 5 चेंडू आणि मात्र त्याला परतावा लागतंय परत तंबू.
पाच चेंडू 4 धावा 2 गडी बाद. पुन्हा एकदा रोहितची उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नक्की एक मालिकावीरच्या शर्यतीमध्ये तो आपल्याला नक्की दिसेल पुढच्या एका सामन्यांमध्ये. 4 धावा झाल्या 5 चेंडू अखेरीस. 4 धावा 5 चेंडू 5 चेंडू. बोर्ड चेक झाला असेल आणि दोन्ही टीम सहमत असतील तर कृपया सामना पुढे कंटिन्यू करायचा आहे. आपल्याला लवकरात लवकर साखळी घ्यायचे सामने संपवायचे आहेत आणि आपल्याला क्वार्टर फायनलकडे पुढे निघायचं आहे. बंडू पुन्हा एकदा स्वतःच्या वैयक्तिक अशा दुसऱ्या हॅट्रिक कडे सरसावतोय. घेऊन येतोय आपला शेवटचा चेंडू आणि सुरेखरित्या प्रवीणने त्याला हाताळलाय. मात्र अक्षय यांनी थोडस त्याच्या असं चित्ररक्षण केल्यामुळे त्यांना 1 रन खर्चावा लागतोय. धावसंख्या झाली 5. पुन्हा एकदा सुरेख असं गोलंदाजी करताना आपल्याला दिसले रोहित. पुढील सामना आता होणार आहे तो सिंहगड शिलेदार विरुद्ध विजयदुर्ग सैनिक. पुढच्या सामन्याकडे 2 टीमचं लक्ष आहे. चाटकाने जशी पावसाची वाट पाहावी असे 3 संघ बघतायत. कारण तिघांसाठी सुद्धा दरवाजे क्वार्टर फायनलचे मोकळे होतील जर सिंहगड हा संघ जिंकला पुढचा सामना तर मात्र प्रतापगड रायगड अरे प्रतापगड राजगड आणि विजयदुर्ग प्रतापगड राजगड आणि विजयदुर्ग या तिन्ही संघांना देखील क्वार्टर फायनल दरवाजे मोकळे होणार आहे. तर नक्कीच पुढचा सामना तुळशी सामना होणार आहे आणि अतिशय बलाढ्य असं गोलंदाजीचं टीम बाबू कोटावळे यांच्या संघाकडे आहे. आता चालू असलेल्या सामन्याकडे पुन्हा एकदा वळूया. संघाचा कर्णधार गोलंदाजी मार्गवरती चार चेंडू 8 धावा. खूप सुरेख असं गोलंदाजीचं प्रदर्शन संघाने केले आहे. त्यांना 8 रनावरती रेस्ट्रिक्ट करून ठेवलं सध्यापर्यंत. एकही मोठा फटका बॅलेन्सच्या बॅट्समन निघाला नाही. संस्था पुढे जाऊन त्यांनी चौका ठोकलाय. धावसंख्या झाली होती 12. 5 चेंडू 12 धावा. अभी एक बॉल चांगला लागतो बरोबर आहे. 5 चेंडू 12 धावा. आपल्या षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन अभिषेक बॉलिंग मारतो आणि आता मात्र 1 धाव गणेशाला मिळवण्यात यश मिळालं. धावसंख्या झाली की 13. एक बॉल फेकू शकतो तू पण त्या बॉलला ऑब्जेक्शन आहे ना. एक बॉल मी फेकणारच आहे कारण त्या बॉलला ऑब्जेक्शन देणार. एक बॉल फेकला नाही. तो बॉल बघितला तो बॉल लागला. शेवटचा षटक घेऊन येतोय पाटोळे. दाण्या चाललं तर चाललं आणि आणि हर्षद पाटक हे देखील या आपल्या संघामध्ये फिल्डिंग करताना दिसत आहेत. अतिशय नावाजलेलं असं एक नाव. धावसंख्या झाली आहे ती 14. एक बॉल पकडायचा शेवटच्या षटकाचा पहिला चेंडू 1 धावेसाठी गेला होता. धावसंख्या झाली होती 14.
प्रेक्षकांना नम्र विनंती आहे संघा या गेम मध्ये कुठलाही अडथळा येणार नाही याची त्यांनी खातिरदारी घ्यायची आहे. आणि मात्र उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण धनेशची सुरेख अशी रनिंग त्यासाठी त्यांनी एक डाव सोडली असं म्हणावं लागेल. बॉल हातात होता मात्र त्यांनी रिस्क घेत आता 1 रन कंप्लीट केलाय. धावसंख्या झाली ती 15. 3 चेंडू 15 पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. बाहेरच्या कोणत्याही खेळाडूला प्रेक्षकांना विचारून निर्णय द्यायचा नाही. बॉल किती आले 2 बॉल 2 चेंडू 15 पाटोळे. पुन्हा एकदा बॉलिंग मागवरती धनेश हा मात्र त्याने हवेत मारला चेंडू जातो मैदानाच्या बाहेर. धनेशला परतावा लागतंय. खूप सुरेख अशी चौकार त्याने मारला होता म्हणून त्यानंतर मात्र त्याला संघासाठी धाव गोळा करण्यात त्याने यश मिळालं. बॅटिंगसाठी जातोय श्रेयस. 3 चेंडू 15 धावा. पुढच्या सामन्याच्या दोन्ही कर्णधारांना दुसरा पुकार दोन्ही संघ मालकांनी किंवा कर्णधारांनी धावसाठी यायचंय. नम्र विनंती. डायरेक्ट यहाँ पुढील सामना सिंहगड शिलेदार विरुद्ध विजयदुर्ग सैनिक. तर दोनही कर्णधारांना विनंती करतोय लगाना बोल रहा है ना, पेज पास ही इधर लगा कॉर्नर में, मस्ट वॉच मुकाबला आपको इधर ही चाहिए ना, स्वयं पाटील. चार्जर इसका लगाना पड़ता है इधर ही. एक धाव तर मी काढण्यात यश आलंय. सौरभ यांना विनंती करते त्यांनी टॉस उडवायचं. आकाश धावसंख्या झाली आहे 17. पुन्हा एकदा एक धाव. 4 षटकाच्या 23 धावसंख्या झाली आहे 18. पन्हाळा योद्धास या संघाला 19 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. सिंहगड या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पुढचा सामना नक्कीच अतिरंजित होणार आहे. तसेच महत्त्वाचा देखील असेल 3 वेगळ्या संघांसाठी. विजयदुर्ग, राजगड आणि बलाढ्य संघ प्रतापगड या संघांसाठी हा मुकाबला नक्कीच महत्त्वाचा असणार आहे. श्यामनगरची राजमाता संलग्न ओमसाई मित्र मंडळ छत्रपती चषक 2024 पर्व 2 साखळी सामन्यांचे खेळ चालू आहेत. ये नाश्ता आणायचा आहे. प्रत्येक मॅच ही अतिशय खुशीची झाली आहे आणि मात्र आता आपल्याला टॉप 6 संघ या काही वेळात मिळतील. यापैकीच एक महत्त्वाचा असा सामना हा पुढचा सामना असेल. खूपच रोमांचित असा हा मुकाबला नक्कीच होणार आहे. तिकडे नाही ते तिकडे तिकडे अरे हे चालू करतो, हे थोडं नंतर लाव राहू दे आता, लावू दे. हे नंतर लाव
हे लक्ष्मण दाखव काय तुम्हाला बरोबर कसं होतं देतात? 39 नाही तर 38 हॅलो हो इथे मोठ्या लोकांची साईज असते बा, मोठ्या लोक घालतात तिथून नवीन संघाचं पहिलं षटक घेऊन आलाय बॅटिंग मध्ये आहे पंकज. आपला एक धाव करून यश मिळालंय. संघाची धावसंख्या झाली 3 चेंडू 1 धाव. इनसाइड एज गणेशला मात्र काही चेंडू अडवता आला नाहीये आणि चेंडू गेलाय तो डी क्षेत्रामध्ये. धावसंख्या झाली 4 चेंडू 2 धावा. रवी अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता हा बॉल वळलेला आहे. पंकजला मात्र काही समजलं नाहीये आणि सुरेख असं यष्टीरक्षण करताना दिसतंय आपल्याला गणेश. असा चेंडू हाताळलाय. धावसंख्या झालेली 3. तीन षटक 16 धावांची आवश्यकता. आमचं मॅच झालंय मॅच बघायची आम्ही आशेवर आहे आशेवर आहे आमचं मॅच झालंय त्याच्यानंतर मंडळाचे कार्यकर्त्यांना विनंती आहे तरी कृपया पाण्याचे बॉटलची सोय करण्याच्या खेळाडूंसाठी ही नम्र विनंती. आम्ही जातो तुझी काय हे आशेवर आहे आणि स्वप्नील संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहे. बॅटिंग वरती आहे तो पाटोळे. विजय त्याला बोल ना पाण्याच्या आरामशीररित्या हा चेंडू हाताळलाय. धावसंख्या झाली ती 4. 1 चेंडू 4 धावा. या सामन्यासाठी मुख्य पंच म्हणून लाभले आहेत रोहन सावंत. मुख्य पंच आहेत किरण नार्वेकर आणि हा चेंडू पाटोळ्यांनी बाहेर मारलाय आणि मात्र त्यांना आता परतावं लागते पुन्हा. 2 चेंडू 4 धावा 2 गडी बाद. दोन चेंडू 4 धावा मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न बॉल त्याला काहीसा कळला नाहीये. लकीली वाचले इनसाइड एज लागली आणि चेंडू मात्र स्लो झाला आणि धनेशला कलेक्ट करणं दोषी होईल. त्यामुळे त्यांना पुन्हा एक जीवनदान मिळालं असं म्हणावं लागेल. त्याच्या बॉलिंग नक्कीच त्यांनी सगळ्यांना इम्प्रेस केलंय. आता मात्र संघाच्यासाठी सुरेख करावी लागेल. धावसंख्या झाली ती 5. 4 चेंडू 5 धावा. 5 चेंडू 5 धावा. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू स्वप्नील. लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. तुळशीची मॅच
पंचाचा निर्णय कृपया पंचाचा निर्णय कळवायचा आहे. Out. अरे मी असा करत होतो गणेश केवढा आहे मला काय दुसऱ्या षटकासाठी धावसंख्या झाली आहे 5. चा सामना अतिशय किंचितचा सामना विजयगड दुर्ग विरुद्ध सिंहगड. बॉलिंगसाठी आता आलाय तो गणेश. बॅटिंग मार्कवरती संघाचा पुन्हारी असा फलंदाज रितेश. धावसंख्या स्थिरावली आहे ती 5 धावांवरती. 11 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. हा गोल उत्कृष्ट असा हा चेंडू आणि काहीसा वेगळा खेळण्याचा प्रयत्न करायचा होता पण त्याला ते काही साध्य झालं नाही आणि त्याला परत माघारी जाता. आता मात्र बॅटिंग क्रीजवरती माझे मित्र हर्षद पाहूया संघासाठी काही उत्कृष्ट अशी कामगिरी करू शकतात का ते. पहिला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र बॉल चुकलाय आणि जातोय तो यष्टीरक्षकाकडे. धावसंख्या झाली आहे ती 5. 3 चेंडू 5 धावा. आणि हा बाहेर मारला चेंडू. आता मात्र बॅटिंगसाठी येतोय हवेश मरेकर. आत्ताचा बॉल घेतला का हॅलो हॅलो कृपया सामना कंटिन्यू करायचा. आता मारला बाउंड्री मारला बोलला पिशवी मारून मात्र हा त्रिफळाची स्पोर्ट्स आणि बिनधाव अशी ओव्हर टाकली आहे गणेशने आणि 2 खेळाडूंना त्यांनी माघारी धाडले आहेत ते पण त्रिफळाचीच करत. आता मात्र संघाला 6 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्कवरती श्रेयस संघाचं शेवटचं षटक घेऊन येतोय. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता आणि हा वळलेला चेंडू अक्षयला काही समजलेला नाहीये. आणि हा संघ ऑल आउट झालेला आहे.
आता मात्र या सामन्याकडे सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं लक्ष लागून राहिलं आहे. असा हा सामना आपल्याला बाहेर मिळतोय. विनर आहे सिंहगड विरुद्ध विजयदुर्ग. या सामन्यात